आहे मी मोमोसाठी बघा आज काय लागणार आहे ते सामान ठेवलेलं आहे. तर पत्ताकोबी घेतलेली आहे, 2 गाजर आहे, 2 कांदे घेतलेले, अद्रक लसूण घेतलेले आहे, शिमला मिर्च आणि मैदा हे चटणीसाठी घेतलेलं आहे, जे शेजवान चटणी म्हणतो ना आपण. तर ते मी घरीच बनवणार आहे. तर ते आता ह्याच्या मिरच्या घेतलेल्या, 1 वाटी 3 टमाटर घेतलेले. तर मिरच्या मी आता भिजायला ठेवणार आहे, मैदा पण मी मळून ठेवणार आहे आणि या भाज्या सगळ्या कट करून आणि मग मी पुढची सामग्री दाखवते. तर हे बघा, हे कटिंग करून झालेले भाज्या आपल्या ज्या मी तुम्हाला मगाशी दाखवल्या होत्या ना व्हिडिओमध्ये, तर त्याच भाज्या आहे बघा. हे अद्रक लसूण पेस्ट, कांदा, गाजर, गोबी, पत्ताकोबी, शिमला मिर्च आणि हे चटणीसाठी बघा मी हे टमाटर जेव्हा मी कापायला घेतलं होतं तेव्हा हे उकडायला ठेवलेलं. तर हे टमाटर उकडून झालेले, याचे असे सालं काढून घ्यायचे. टमाटरमध्ये तोंडात लागत नाही. मिरच्या पण उकडून घेतल्या, अद्रक लसूणची थोडंसं छोटंसं कापून घेतलं. आता याची मी पेस्ट बनवून ठेवून हे पण दाखवलं आणि याची मी भाजी आता फ्राय करायला ठेवते. भाजी फ्राय होईपर्यंत आपण आता पहिले चटणी बनवून घेऊया. जी शेजवान चटणी बोलतो ना आपण, तर ती मी घरीच बनवताना तुम्ही बाहेरून काही आणत नाही. मला ना आवडत नाही, तिखट भरपूर असते आणि शेळी पण असते. ते असं आपण टमाटरचं फोडून आणि टाकून देऊ याच्यामध्ये. हे बघा असे साधं काढून. हे बघा अशा प्रकारे मिक्सरमध्ये सगळं टाकून द्यायचं आणि 1 चमचा मीठ पण टाकायचं त्याच्यामध्ये. आता आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया. थोडंसं तेल टाकायचं. चटणी बनवायला काही जास्त तेल लागत नाही, थोडंच टाकायचं. तेल गरम झालं की हे बघा किती छान चटणीचं कलर आलेला आहे. तळून घेतले मी, मार्केट सारखी चटणी झाली बघा. तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की अद्रक आणि लसूण टाकायचं. छान ब्राऊन झाला का मीठ ऑलरेडी मी चटणीमध्ये टाकलेलंच आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना मित्रांनो, मी चटणी कशी बनवते ते सांगते. तर आता बघून घ्या कशी चटणी बनवते. तर बघा कसा लाल लसूण झाला, छान ब्राऊन अद्रक लसूण झाले का आपली चटणी जी तळून घेतलेली आहे ती टाकून. तुम्हाला हवं ते बघा अशी छान प्रकारे आपली घरची चटणी तयार झालेली. बाजारवाल्यामध्ये केमिकल असतं, ती मुलाला खायची द्यायची नसती. तेल तापलं, त्याच्यामध्ये टाकले मी अद्रक लसूणची जे कापून घेतलेलं होतं ना मी, तेवाला टाकलंय. अद्रक लसूण बारीक कट केलेला होता ते टाकलाय. ब्राऊन झालं की टाकू आपण कांदा. कांदा पण छान ब्राऊन करून घ्यायचा. तर मी थोडीशी बघा मका पण उकडून घेतली, थोडीशी टाकते, जास्त नाही टाकायची, मला खात नाही. तर कांद्यामध्ये 1 कांदी टाकून देते मी, शिमला मिर्च पण टाकते. हे बघा असं थोडं आणखीन याला शिमला मिर्च झाली पाहिजे, कांदा पण ब्राऊन झाला पाहिजे. शिमला मिर्च झालेली आहे. आता एका साईडला मी गाजर पण टाकून देते की गाजर पण शिजलं पाहिजे त्याला, म्हणजे फ्राय झालं पाहिजे. अशा प्रकारे आपण भाज्या शिजवून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये भाज्या झाल्या की मग हे टाकायचं विनेगर 1 चमचा टाकायचं, काळावाला सॉस टाकायचा 1 चमचा बस, मीठ टाकायचं बस. आता यात आपण कोबी टाकून घेऊया. छान मिक्स करून घेऊया आपण.
छान फ्राय करून घ्यायचं. चवीनुसार यात मीठ टाकून घेऊया आपण. मीठ टाकल्यानंतर विनेगर टाकायचं आणि थोडं सोया सॉस. आणि आता छान फ्राय करून मोमोजची स्टफिंग बनवून झालेली आहे. आपण एकीकडे आता पाणी बॉईल करायला ठेवूया आणि आता मोमोज बनवूया. आता आपले मोमोज तयार झालेले आहे. आता आपण हे बॉईल करायला ठेवूया. तर बघा अशी आपली चमचमीत चटणी तयार झालेली आहे. मोमोज तयार झालेले. चला या पटकन खायला. रेसिपी कशी वाटली ते सांगा कमेंट करून. बाय बाय.